सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नमस्कार, मी सुनील शिंदे. जागर जनस्थानकडून मी आपलं स्वागत करतो. आपण नागरिकांकडून जाणून घेणार आहोत मतदारांना घेऊन, नेमकं उमेदवारांना घेऊन त्यांचं काय म्हणणं आहे. उमेदवार निवडून दिला तरच बरं होईल. कुठल्या समस्या अजून पूर्ण झाल्या पाहिजे आणि नवीन उमेदवार येऊन त्यांनी आपल्या या भागाचा सर्व विकास करण्यात यावा, एवढीच अपेक्षा आहे. तर आमदारांनी गेले 5 वर्ष जनतेशी संपर्कच ठेवला नाही. चांगलं काम अजून पुढे आठवत असेल तर अजिबात नाही. अजिबात नाही. गेले काही 10 वर्षाचे अनुभव असे आले की या महाराष्ट्रामध्ये एक तर तोडफोड झाली, विभाजन झालं पक्षांमध्ये. हे सर्व घडवणारं ॲक्च्युअल BJPच आहे. कुठलंच मार्गी लागलं आणि कोणतेच कामं केले नाही. नमस्कार, मी सुनील शिंदे. जागर जनस्थानकडून मी आपलं स्वागत करतो. खरं तर विधानसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवरती आज आपण नाशिकच्या विविध भागात जातोय आणि आपण नागरिकांकडून जाणून घेणार आहोत की नेमकं मतदारांना घेऊन, नेमकं उमेदवारांना घेऊन त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचे काय प्रश्न आहे. जे उमेदवार आता उभे आहेत, जे उमेदवार आता रिंगणात उतरलेले आहे, नेमकं त्यांच्याकडनं मतदाराला नेमकं काय हवं आहे. माजी उमेदवार जे होते, निवडून आलेले जे आमदार होते, त्यांच्याकडनं समाधानकारक असं काम झालेलं आहे का. आपण आता नाशिक पूर्वच्या भागामध्ये श्रीरामनगर इथे आलेलो आहोत आणि इथे काही ज्येष्ठ नागरिकही इथे आलेले आहेत. त्याच पद्धतीने माजी नगरसेवक अशोकजी सातभाई ते देखील इथे आलेले आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकं या विधानसभा मतदारसंघ निवडणुकीचं वारं नेमकं कुठल्या दिशेला आहे, आपण जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. एकंदरीत काय विजन आपण बघतायत की येणारे जे उमेदवार आहेत की ते नेमकं आपल्यासाठी ते किती फायदे नवीन उमेदवार निवडून दिला तरच बरं होईल, हा. माझं मत आहे, माझं वैयक्तिक मत. नवीन उमेदवार निवडून दिला तर बरं होईल, कारण जुन्यांचा सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. अच्छा, नवीन चेहऱ्याला संधी मिळावी असं सरांचं म्हणणं आहे. हा सर, आपलं नेमकं काय म्हणणं आहे की नवीन उमेदवारांकडून नेमक्या काय मागण्या आहेत आपल्या प्रभागामध्ये, त्यांनी नेमकं कुठल्या पद्धतीचं कार्य केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. आम्हाला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव होता आणि BJPच्या काळात आम्ही एकदम म्हणजे खाली आलेलो आहेत. त्यासाठी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच पाहिजे. अच्छा, बदल अपेक्षित आहे आणि पक्ष पण वेगळा हवाय, कारण मागच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीने काम केलेलं आहे त्याला जनता मात्र समाधानकारक आता उत्तर देत नाहीये. आपण आपल्याकडनं जाणून घेऊया की नेमका आपला सूर काय आहे. वेगळा पक्ष हवाय, वेगळा उमेदवार हवाय, काय नेमकी मागणी आहे आपल्या प्रभागाकडून उमेदवारासाठी. आमच्याकडून हेच मागणी आहे का देशाचा 10 वर्षात काहीच हे झालं नाही, प्रगती नाही झाली. प्रगती झालेली झाली नाही. आम्ही जे रस्ता मागितला, आमदार रस्ता सुद्धा मिळाला नाही. एक मैय सुद्धा जात नाही इथून, असा रस्ता आहे तो श्रीरामनगरचा. पण हे आम्हाला विकास पाहिजे आणि नवीन घडलं पाहिजे आणि नवीन हे आली पाहिजे बॉडी. म्हणजे एकंदरीत नाराजीचा सूर आपल्याला दिसतो आहे. रस्त्याची कामं इथे दुर्लक्षित केलेली आहे. मात्र विकासाच्या आराखड्यामध्ये माजी आमदारांकडून जे काही एक वचननामा सांगितला जातो की आम्ही अशा पद्धतीने कार्यपूर्ती केलेली आहे. आपण अजून जाणून घेऊया की अजून काय सूर आहे, कुठल्या समस्या अजून पूर्ण झाल्या पाहिजे असं आपल्याला वाटतं येणाऱ्या उमेदवारांकडून. या भागाचा विकास झालेला पाहिजे आणि नवीन उमेदवार येऊन त्यांनी आपल्या या भागाचा सर्व विकास करण्यात यावा, एवढीच अपेक्षा आहे. आपण अशोकजींना विचारू की अशोकजी, आपण नगरसेवक आहात. खरं तर नगरसेवक म्हटल्यानंतर नगरातल्या लोकांशी खूप जवळीने आपला संबंध असतो. नेमक्या काय समस्या आहे, नेमकं त्यांच्याकडनं अपेक्षापूर्ती झालेली आहे का, काय एकंदरीत आराखडा आपण सांगाल या प्रभागाचा. गेली 5 वर्ष आमदार दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी सांगायची कदाचित वेळ आली होती. कारण आमदारांनी गेले 5 वर्ष जनतेशी संपर्कच ठेवला नाही. आमदार ठराविक लोकांकडे, जे 2-4 लोक होते जेल रोड नाशिक रोड मध्ये, त्यांच्या संपर्कात राहिले. त्यांच्यावरती 6वा माणूस त्यांनी शोधला नाही. भारतीय जनता पार्टीचं त्यांच्या कार्यकर्त्याची त्यांची नाळ कधी जुळली नाही, त्यांनी जुळून पण घ्यायचा प्रयत्न केला नाही. गेले 5 वर्षामध्ये ह्या भागाला जेल रोड तसा कायम उपेक्षित राहिलेला भाग आहे, नाशिक रोड कायम उपेक्षित राहिलेला भाग आहे. महापालिकेच्या निमित्ताने म्हटलं की सगळी पदं नाशिकलाच दिली. महापौर असेल, स्टँडिंग कमिटी चेअरमन असेल, उपमहापौर असेल, नाशिक रोड जेल रोडच्या वाट्याला कधीच काही आलं नाही. त्यानंतर पंचवटी भागामध्ये गेले 3 टर्म पंचवटीचाच आमदार झाला.
जो काही विकास झाला तो पंचवटी भागासारखाच झाला. कायम आमचा नाशिकवाडा आणि जेल रोड उपेक्षित राहिला. विद्यमान आमदारांनी ह्या भागात तर पूर्णतः दुर्लक्ष केलं. म्हणजे आता काहीतरी ती कामं मंजूर आहे की नाही हे शोधावं लागेल. निवडणुकीच्या काही दिवस अगोदर त्यांनी या ठिकाणी कुदळ्या मारायचा प्रयत्न केला. ते कुदळ्या मारल्या लोकांनाही कळालं की निवडणूक आली म्हणजे कुदळ्या मारतायत. परंतु जो विस्तृत त्या कामाचा गोषवारा लोकांना सांगायला पाहिजे तो त्यांना सांगता आलेला नाही. नाही तर काही 30 लाख झाले, 70 लाख झाले, 50 लाख झाले असेच सांगून त्यांनी या ठिकाणी कुदळे मारले. पण ते 50 लाख कोणत्या हेडखाली झाले, कशासाठी झाले, कोणत्या पद्धतीचं काम ते त्या ठिकाणी करणार असं कुठेही त्यांनी जाहीर केलेलं नाही. दुसरी गोष्ट, ह्या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये गुंडगिरी झाली, ड्रग्स प्रकरण झालं, अतिशय मोठ्या प्रमाणात वाढले. आमच्या जेल रोड नाशिकमध्ये अवैध सावकारांचा सुळसुळाट या काळामध्ये झाला. या ठिकाणी आमदारांच्या संपर्कात जे काही लोक होते ते कोणत्या प्रकारचे होते हे आमदारांना शेवटपर्यंत कळालं नाही. आमदार सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळायचेच राहून गेले. म्हणजे गुन्हेगारीला पाठीशी घातलं जातं अशा पद्धतीचा पण एक सूर आपण आपल्याला म्हणता येईल. 100% या काळामध्ये आमदारांनी जो जनतेशी संपर्क ठेवला पाहिजे, जो सर्वसामान्य माणसाशी संपर्क ठेवायला पाहिजे तो त्यांनी ठेवला नाही. काहीतरी ठराविक लोकांच्या हातामध्ये आमदार अटकले आणि त्यामुळे जेलोडचा विकास खुंटला, नाशिकचा विकास खुंटला. त्या विकासाला खुंटल्याला विद्यमान आमदार कारणीभूत आहे. म्हणून यावेळेस लोकांना बदल अपेक्षित आहे. महाविकास आघाडीचे शरद पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, सोनिया गांधी असतील, यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करेल असा लोकांना विश्वास आहे. या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये पक्ष फोडणं झालं, गुंडगिरी झालं, खून, अनेक प्रकारचे खूप खून या नाशिकमध्ये झाले, महाराष्ट्रामध्ये झाले. याला कुठेतरी पायबंद घालावा म्हणून या नेतृत्वाला झुगारून महाविकास आघाडीच्या पाठीशी लोक खंबीरपणे यावेळेस उभे आहे. आणि नक्कीच आम्हालाही वाटतं की महाविकास आघाडी गणेश गीतेसारखा एक चांगला सक्षम कार्यकर्ता दिलाय की ज्याला स्टँडिंगचा अनुभव, गेली 2 वर्ष त्यांनी स्टँडिंगच्या माध्यमातून काम या शहरामध्ये केले. कोविडचं सुंदर काम त्यांनी या ठिकाणी केले. त्यांचा प्रभाग अतिशय सुंदर त्यांनी बनवलाय. जसा त्यांनी त्यांचा प्रभाग सुंदर बनवलाय तसा आमचा मतदारसंघ ते नक्कीच या ठिकाणी सुंदर बनवतील अशी अपेक्षा त्यांच्याकडनं आम्हाला आहे. म्हणून मी सगळ्यांना विनंती करायला आलोय, ह्या ज्येष्ठ नागरिकांना. मी नगरसेवक असताना या लोकांच्या कंटिन्यू संपर्कात होतो. दररोज यांना भेटायचं, दररोज यांच्याशी कॉन्टॅक्ट माझा राहायचा. सांगितले ते काम माझ्या काळात झालेले, तो वाईट अनुभव ह्या 5 वर्षात त्यांना आलेला आहे. कारण 5 वर्षामध्ये तर भारतीय जनता पार्टीचेच नगरसेवक होते. एक नगरसेवक निवडून आल्यापासून कुठे गेला त्यांना सापडत नाही, तो त्यांचाच उमेदवार होता. मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की एकंदरीत जो काही भारतीय जनता पक्षाच्या वतीने जो काही नाराजीचा सूर आहे, चांगलं काम अजून कुठं आठवत असेल तर तेही सांगितलं तर तेही उत्तम असेल. कारण त्यांना जे काही आपणच निवडून दिलं होतं आणि आपण एका विश्वासाने निवडून दिलं होतं, तर एखादं चांगलं पाऊल, एखादं चांगलं डिसिजन त्यांनी घेतलं असेल तर असं कुठलं आहे का, आपल्या लक्षात आहे का नेमकं कुठलं असं एखादं पाऊल असेल, एखादं काम असेल त्यांनी उत्तम पद्धतीने ते मार्गी लावलेलं आहे? अजिबात नाही, अजिबात नाही, म्हणून तर अजिबात नाही. कुठलंच मार्गी लागलं नाही नाही. आणि कोणतेच कामं केले नाही. कुदळी मारायची निघून जायचं, परत पाहायचं नाही लोकांनी. म्हणजे उद्घाटनाच्या 10 वर्षात कामं झाले नाही. 10 वर्षात म्हणजे जवळपास 2 टर्मचं ते सांगताय. म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणू शकतो श्रीरामनगरमधून महेश सुद्धा जात नाही असा रोड आहे. म्हणजे रोड व्हायला पाहिजे. श्रीरामनगरला काहीच नाही जायला इथे. खरं तर आपण असं म्हणू शकतो की अगदी स्थानिक पातळीवरचे जे प्राथमिक जे प्रश्न असतात ते प्रश्न सुद्धा मार्गी लावण्यामध्ये आपण असं समजूया की माझे जे आमदार होते त्यांना ते यश मिळालं नाही, हे नागरिकांच्या माध्यमातून आपल्याला कळतं आहे. अजून नेमकं काय बदल येणाऱ्या आमदारांकडून आपल्याला अपेक्षित आहे? रस्ते असतील, रोड असतील, म्हणजे आपण म्हणतो ना लाईट, मीटर, गटर ह्याच्या व्यतिरिक्त चांगले गार्डन्स असतील, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्थानिक पातळीवर आपल्या प्रभागाच्या पातळीवर वेगळ्या योजना असतील. नेमका असा वेगळा अजून काय बदल अपेक्षित आहे? जर चांगले कामं त्यांनी केले असते तर त्यांना महिलांना 1500 रुपये द्यायची गरज का पडली असती? कशा करता तुम्ही फोड पैसे वाटता लोकांना? म्हणजे त्यांना सक्षम बनवणं जास्त महत्वाचं आहे. कोणालाही वाटू नका. ज्या अर्थी तुम्हाला महिलांना लाडक्या बहिणी, बरंच लाडक्या बहिणी बनवायचे. किती लाडक्या आहे तुमच्या बहिणी? कधी तुम्ही त्यांना लाडक्या बहिणी बोलले? आयत्या वेळा तुम्ही इलेक्शन आलं म्हणून लाडक्या बहिणी, आणि ते लोकांच्या लक्षात आलं तर लाडक्या बहिणी सुद्धा पैसे घेतल्यानंतर म्हणते याला आताच मोह आला का आमचा? एवढे नाटकं कशा करता? जनतेचा पैसा आहे, फुकट कोणालाही देऊ नका, लोकांना आळशी बनवू नका. लोकांना त्याच्याऐवजी काम द्या ना, काम द्या, काहीतरी काम द्या. हे गार्डन साफ करायला द्या, त्यांना 1500 रुपये द्या. फुकट पैसे तुम्हाला द्यावे लागतात याचाच अर्थ
तुमच्याकडून काहीही काम सक्षम होऊ शकलेलं नाही हे त्याचं उत्तर आहे. बरोबर. या रस्त्यावर तुम्ही रस्ते जाता, कुठलाही रस्ता, लोक म्हणतात हे मुंबई आग्रा रोड कशाला, इथे सगळे कुठलाही रस्ता घ्या. पण वयोश्री योजनेचं पण त्यांनी अनाउन्समेंट केली, त्या पद्धतीने पण बरंच त्यांनी काम सुरू केलेलं आहे. वयोश्री तुम्ही बोलता म्हणून मला माहिती, मी अजून ऐकलेली नाही बा. काय वयोश्री योजना आहे? प्रेस कामगार नेते यांच्या काळामध्ये प्रेसचा संप झाला होता 75 साली, तो त्यांनी यशस्वीरित्या हाताळला. म्हणजे खूप सिनियर नेते प्रेसचे, जगदीश गोडसे यांना घडवणारे हे नेते आहेत TN आडके साहेब. त्यांना राष्ट्रीय पातळीवरच्या कामगारांचा अनुभव आहे, म्हणून ते म्हणतात की कोणाला फुकट देऊ नका, हाताला काम द्या आणि त्याला दाम द्या. ही त्यांची भूमिका अतिशय योग्य आहे. बरोबर आहे. महिला असो किंवा पुरुष असो, त्यांना सक्षम करणं हे जास्त महत्वाचं आहे. अशा पद्धतीने नागरिकही बोलताय, ज्येष्ठ नागरिकही बोलताय. आपण अजून पुढचा प्रश्न घेऊया की एकंदरीत वेगळा बदल जो अपेक्षित आहे तो आपल्या ज्या गीते सर असतील त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. मात्र त्यांचा एकंदरीत इथे संपर्क किती दिवसांपासून आहे, त्यांनी कुठल्या पद्धतीने लोकांशी जुळवून घेतलेला आहे, का नेमकं त्यांना लोकांनी निवडून द्यावं असं आपल्याला वाटतं सर? माझं मत असं आहे की आपण BJPवर भरपूर विश्वास ठेवलेला आहे होता, परंतु गेले काही 10 वर्षाचे अनुभव असे आलेत की या महाराष्ट्रामध्ये एक तर तोडफोड झाली, विभाजन झालं पक्षांमध्ये. हे सर्व घडवणारं ऍक्च्युअल BJPच आहे, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपल्याला उघड दिसतं. अनेक महिलांवर म्हणण्यापेक्षा लहान लहान मुलींवर बलात्कार झाले आणि हे अशी सिरियस जे प्रकरण आहेत ही दाबली गेली. लोकांची दिशाभूल करण्यात यशस्वी झालेला पक्ष आहे. अनेक पक्षांना फोडून स्वतः मोठा होतोय. अनेक पक्षातले नेते स्थलांतर करून यांनी घेतले. रात्रीतनं भ्रष्टाचार सांगायचा, इवन मोदी सारख्या सक्षम पंतप्रधानांनी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार अजित पवारांनी केला आणि सकाळ होतात त्यांनी पक्ष फोडला आणि मोठं त्यांना आज वित्तमंत्री, उपमुख्यमंत्री अशी पदं मिळाली. महाराष्ट्राचा गृहमंत्री सर्व उघड्या डोळ्यांनी पाहतो आणि गुंड पोचले जातात. इथं काय होतंय तर ड्रग्स कितीतरी प्रकरणं अशी चाललेली आहेत आणि आमच्या एरियातले हे सर्व ज्येष्ठ आणि सुज्ञ नागरिक आहेत. आम्हाला बदल हवा आहे. आम्ही ते लोकसभेच्या इलेक्शन मध्ये दाखवलेलं आहे, पण विधानसभेचं जे इलेक्शन लागलेले आहेत हे स्थानिक पातळीवर अत्यंत महत्वाचं असं इलेक्शन आहे. याच्याने विकास होणार आहे. खऱ्या अर्थाने विकास पाहिजे. नाशिकचा विकास मला तरी नाही वाटत तू कुठल्याही रस्त्याने गेला तर आज ट्रॅफिक जामची समस्या जी आहे ही आपल्याला उद्भवते. आमदार येतात या पक्ष म्हणजे या नाशिक मतदारसंघाला जो महाराष्ट्रातला पुणे, नागपूर आणि मुंबई याच्यानंतर महत्वाचं असं शहर म्हणून बघितलं जात आहे, या शहराचा विकास होत नाही. याला साधा पालकमंत्री इथला मिळत नाही. त्याच्यामुळे विकासाची अनेक कामं जी आहेत ती खुंटलेली आहेत. शैक्षणिक विकास नाही. जे म्हणजे बंधुभाव होता त्याच्यात वितुष्ट येत आहे. तर शिकवण जी आहे ती पक्षाची अलग दृष्टीने असावी. खऱ्या अर्थाने लोकांना उपजीविके बदल हवाय असं एकंदरीत आपलं म्हणणं आहे. आणि जे म्हणतोय आपण की लाडकी लाडकी बहिणींच्या मुलींवर अत्याचार होत आहेत, त्यांच्या मुलांना शिक्षण नाही आहे, तर ही दिशाभूल आहे. 1500 रुपये देऊन कोणत्याही घराचा विकास होणार नाही हे अगदी स्पष्ट प्रत्येक मतदारांना कळतंय. पण मतदार असे आहेत, गरीब लोकांचा फायदा उचलला जातोय. तर असं व्हायला नको पुढे. आता इथंच आपण ज्या जागेवर उभे आहेत हा इथं ओपन स्पेस आहे एवढा. आता याची अवस्था जर पाहिली तर अतिशय जीर्ण आहे. तुम्ही बघू शकताय तिकडच्या बाजूला ते मुलांचे खेळणे कसे अस्ताव्यस्त पडलेले आहेत. इथं लाईटची व्यवस्था नाहीये, इथं पाणी नाहीये, इथं मीटिंग झाली बाथरूम नाही, टॉयलेट नाही, कसलीच म्हणजे काही कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर इथं अशा समस्या येत आहेत. तर आम्हाला थोडस चेंज हवा आहे. बऱ्याच अडचणी आहेत, त्याच्यामुळे बदल अपेक्षित आहे. आपण इथे एक युवा मित्र आहे आमचे सातभाई, आमचे जवळचे मित्र आहेत आणि यांनी या विभागात चांगलं काम केलेलं आहे आणि ते आज प्रचारासाठी आमच्याकडे आलेले आहेत
आमचं त्यांना पूर्ण सहकार्य राहील आणि आम्ही सातबाईंना 100% 100% बरोबर. एकंदरीत नागरिकांचा सूर हा वेगळ्या पद्धतीचा दिसतोय. त्याच पद्धतीने आपण एक युवा मित्र आहे त्याच्याकडनं जाणून घेऊया. हा बोला सर, आपला काय म्हणता? सर, माझं नाव धनराज महादेव राऊत आहे. आम्ही काही पुष्कळशे लोक इथे आहेत, ते MSCBचे आहेत, इतर अजून काही सिक्युरिटी प्रेसचे आहेत, काही जेल पोलीस आहेत. तर सर्वात जास्त मला इथे 20 वर्ष झाले. बाकी लोक इथे नवीन आहे, माझ्या नंतर आले, नवीन म्हणजे माझ्या नंतर राहायला आले आहेत. परंतु इथे माझ्या श्रीराम नगरमध्ये 5-6 रोड गेलेले आहेत A to Z, पण ते छोटे छोटे आहेत. छोटे छोटे म्हणजे कसे 5 मीटर, 6 मीटर, 9 मीटर, आणि एकच रोड 36 मीटरचा आहे. तो म्हणजे सरासरी पकडून घ्या 40-42 फुटाचा आहे. तर आमची मागणी एवढी आहे, आम्ही मागच्या 15 वर्षामध्ये किंवा 20 वर्षामध्ये पकडून घ्या, आमचा रोड आम्हाला पूर्णपणे ठाकरे मळ्यापासून तर मेन रोड आमचा जुना सायखेडा रोड आहे, तिथे मिळाला पाहिजे. आम्ही ह्या मतावर पक्के आहोत. सातबाई साहेबांनी सुद्धा ह्याबद्दल बोलले होते, त्यावेळेस आम्ही करू तर इथे प्रगती गार्डन वगैरे त्यांनी केलेलं आहे, आम्ही त्यांना धन्यवाद देतो. परंतु यापुढे आमचं मत त्यांना आहे. परंतु इथे जे 5-5 मीटरचे 6-6 मीटर रोड झाले, त्याचं रुंदीकरण व्हायला पाहिजे. आणि हा ठाकरे मळ्यापासून हा गार्डन आहे आडवा आलेला आहे, हे आता जे पॉलिटिकल झालेलं आहे ते आम्हाला त्याचे काही हे नाही. पण तरी पण जितकी व्यवस्था होत असेल, ठाकरे मळ्याचा रोड आहे, पलीकडे मोठा 80 फुटाचा रोड आहे, इकडे गेला तर 80 फुटाचा रोड आहे, त्या रोडला मिळाला पाहिजे. मिस्टर पोणीकर माझे मित्र बोलले की इथं मैयत सुद्धा खरी गोष्ट आहे. मग आधी एक विनंती आहे की इथं तुम्ही चौधरी यात्रा कंपनीची गाडी आली मोठी 55 सीटरची, ते सुद्धा ओढायला इथे ट्रक आणतो, गिट्टीचा खडीचा आणतो म्हणलं बांधकामाकरता, कोणतं तर इथे वळवायला जागा नाही आहे. बरोबर. अतिशय संवेदनशील असा मुद्दा मांडलेला आहे की वैकुंठ रथ तो यायला सुद्धा इथे अतिशय अडचण होत असते. आपण इथे युवा मित्र आहे, त्याचं नाव जाणून घेऊया आणि त्याच्याकडनं जाणून घेऊया की येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाकडून जे काही उमेदवार आता उभे आहे, जे सांगताय की आम्हाला मत द्या, आमच्याकडून उत्तम असं काम होईल, वेगळ्या कमिटमेंट्स केल्या जात आहेत, ते एक युवा म्हणून आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया की काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे, युवाचं काय म्हणणं आहे. रोजगाराच्या समस्या असतील किंवा दैनंदिन आयुष्यात बऱ्याचशा गोष्टींना युवा फेस करत असतो, तर त्यांच्या काय अडचणी ते आपण जाणून घेऊया. माझं नाव राहुल किशोर तुपे. मी एक शिवसमता फाउंडेशन माध्यमातून सामाजिक काम करतो. आमच्या मतदारसंघ म्हणण्यापेक्षा या नाशिक जिल्ह्यामध्ये आपण जर एक सलोख्याचं वातावरण होतं, हिंदू मुस्लिम किंवा सर्व लोक चांगल्या पद्धतीने नांदत होते. ही भारतीय जनता पार्टी आल्यापासून जातीय दंगली वाढलेल्या आहेत, समाजामध्ये द्वेष वाढलेला, तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये विकास होईल ही आमची अपेक्षाच नाहीये. जातीवाद जर वाढला, दंगली जर झाल्या, तर कुठली कंपनी आपल्या नाशिकमध्ये येणार, कुठला रोजगार येणार, त्यांना बंद करायचा आहे का, हा सगळ्यात मोठा महत्वाचा विषय आहे. दुसरी गोष्ट, येणाऱ्या उमेदवाराकडून अशी आमची अपेक्षा आहे की जे गणेश भाऊ गीते जे या ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उभे आहे, त्यांनी सक्षमपणे स्टँडिंग कमिटीवर महापालिकेवर काम केलं. त्यांच्या काळामध्ये कोविडमध्ये ऑक्सिजन पार्क झाले, ऑक्सिजनचे हे भेटले महापालिकेला. त्याच्यानंतर त्यांचा वाढ जर बघितला आपण तर इंटरनॅशनल, म्हणजे त्यांचा वाढ म्हणण्यापेक्षा ह्याच मतदारसंघामध्ये इंटरनॅशनल स्टेडियम बनतंय. म्हणजे मोठे मोठे ड्रीम प्रोजेक्ट बनण्याचे एक स्वप्न पाहणारा एक नेता या ठिकाणी आम्हाला मिळतोय. विजन असलेला नेता आम्हाला मिळतोय. येणाऱ्या काळात कुंभमेळा होतोय, या बाजूने रिंग रोड जाणार आहे. खूप असे प्रश्न आहे ते त्यांच्या माध्यमातून सोडवले जातील. आणि सर्वात महत्वाचं की आपण जर ह्या नाशिकचा एक सर्वात प्रमुख मुद्दा बघितला तर ड्रग्ज हे भारतीय जनता पार्टीचे आमदारांचेच कार्यकर्ते पकडलेले गेले आहे. जुन्या नाशकामध्ये असेल, त्याच्यामध्ये नाव घ्यायला हरकत नाही. कोणी छोटी भाभी म्हणतो, कोणी मोठी भाभी म्हणतं. तर भारतीय जनता पार्टीने अशा उमेदवाराला परत हे केलं का त्यांचे माणसं ड्रग्ज विकता पकडलेले ना, जेलला आहे ते आज असे माणसं. तर याच्यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. या शहरात जेवढे ही ड्रग्सचे धंदे चालू आहे, हे भारतीय जनता पार्टीच्याच आशीर्वादाने चालू आहे, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. माझ्यापेक्षा आपण सुज्ञ पत्रकार आहात. सत्तेच्या नावाखाली हे सगळं चाललंय असं आपलं म्हणणं. सत्तेच्याच आशीर्वादाने हे चाललंय, हे सगळं जग जाहीर आहे. तुम्ही कुठल्याही गल्लोगल्ली गेले तर तुम्हाला लगेच ड्रग्ज मिळेल.
अशी परिस्थिती आमच्या नाशिकची बनवली आहे. इतक्या दिवस आम्ही फक्त उडता पंजाब म्हणून ऐकायचो. उडता महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी आल्यापासून कधी झाला हे आम्हालाही कळालं नाही आणि आमच्या घराच्या बाजूला कुठे ना कुठे ड्रग्ज मिळायला लागलं ही आमच्यासाठी शोकांतिका आहे. तुम्हाला सांगायला गेलो ह्या गल्लीच्याच बाजूच्या गल्लीमध्ये एक नशेच्या आहारी गेलेल्या 17-18 वर्षाच्या मुलांनी आपल्या बापाला कोयता लावावा आणि स्वतःच्या बापाकडून ड्रग्ज साठी पैशाची मागणी करावी आणि त्या बापाला व्यसनमुक्ती त्या मुलाला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये टाकावं लागलं. अशी परिस्थिती आमच्या इथं झाली. मी ह्या गल्लीपासून सांगतोय तुम्हाला. मी असं नाही सांगत या गल्लीत काय झालं. ह्याच गल्लीतला समोरचं उदाहरण अगदी जवळचं. सांगतोय मी. नामचीन लोक आहे पण आम्ही कोणाचं नाव नाही सांगू शकत. तुम्ही माहिती घेतली तर तुम्हाला असे गल्लोगल्ली लोक म्हणजे 17-18 वर्षाच्या मुलांना व्यसनमुक्ती केंद्रामध्ये टाकायची वेळ आमच्या मतदारसंघामध्ये आली. हा सर्वात मोठा प्रश्न उद्भवलेला आहे आमच्या समोर. बरोबर. एकंदरीत आपण हा जो काही आता सूर ऐकलेला आहे नागरिकांचा की केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सत्ता आहे गेल्या 10 वर्षापासून आणि त्या पद्धतीने त्यांनी ज्या पद्धतीने लोकांना तयार केलेलं आहे आणि लोक ज्या पद्धतीने लोकांनी मतदान केलं, विश्वासाने मतदान केलं, मात्र त्याचं जे आउटपुट येतं, त्याचं जे आउटकम येत आहे, मग ते युवा पिढीला असो, युवा पिढी आज कुठेतरी वेगळीच भरकटत जाते. ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीये. इथे नाशिक असेल, नाशिक मतदारसंघ असेल, इथे लोकांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विश्वासाचा माणूस मिळत नाही. सरांचं म्हणणं आहे की आमदार दाखवा आणि बक्षीस मिळवा, म्हणजे अशी परिस्थिती आज एकंदरीत आलेली आहे. येणाऱ्या 20 तारखेला खरं तर नागरिक या गोष्टीवरती उत्तर नक्कीच देणार आहे. आपण आज जी चर्चा केली त्या चर्चेमधून आपल्याला एक वेगळा नागरिकांचा सूर जाणून घेता आला. आपण असंच वेगवेगळ्या प्रभागात जाणार आहे आणि लोकांशी चर्चा करणार आहे. आपण पाहत राहा जागर जनस्थान, आपली चौक चर्चा या कार्यक्रमात. धन्यवाद.